नवरात्र विशेष नवदुर्गा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत मे माधवराव रामचंद्र बोराडे, अस्तगावकर सराफ, राहता. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या आदिशक्तीला वंदन करून नवरात्रोत्सवाचा विशेष असा उपक्रम S9चा नवदुर्गा या नवदुर्गा कार्यक्रमात आपणा सर्वांचं भक्तिभावानं स्वागत करतो आहोत आणि आजच्या या कार्यक्रमात भेटतो आहोत आदरणीय सौभाग्यवती पूनम ज्ञानेश डांगे मॅडम यांना. तत्पूर्वी जाणून घेऊया मॅडमबद्दल. मॅडम, प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे तिचं माहेर. जरा माहेरच्या बद्दल सांगाल? नमस्कार. माझं माहेर लोणी प्रवरा. विखेंची कन्या मी. प्रकाश रामनारायण विखे पाटील हे माझे वडील. सौभाग्यवती उज्ज्वला प्रकाश विखे माझी आई आणि एक छोटा भाऊ प्रतीक प्रकाश विखे. असं माझं छोटंसं कुटुंब आहे. चुलते काके असं जॉईंट फॅमिली आहे. पण आम्ही चौघजण असतात फॅमिलीमध्ये. वडील काय करत होते? वडील शेतकरी आहेत. म्हणजे शेतकरी पित्याची कन्या असल्याचा भरपूर अभिमान आहे. हो, नक्कीच. अरे वा, छान. मॅडम, शिक्षण किती झालंय आपलं? माझं इंजिनिअरिंग झालं आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये. लोणी कॉलेजलाच लोणी इंजिनिअरिंग कॉलेज. म्हणजे इंजिनिअरिंगचं शिक्षण माहेरीच. हो. त्याच्या आधी माझं 10वीपर्यंतचं शिक्षण राहता येथे 7वी प्रीती सुधाजी इंग्लिश मीडियम स्कूल म्हणजे डांगे सरांच्या स्कूलमध्येच झालेलं आहे. लोणीवरनं आम्ही अपडाऊन करायचो. बस वगैरे होती लोणीला त्यावेळेस. म्हणजे ह्याच शाळेत ज्या ठिकाणी माझं लग्न झालं त्याच शाळेत मी शिकलेली आहे. म्हणजे खूप छान आहे तुमच्या आयुष्यात की असं फारच कमी मुलींच्या आयुष्यात असेल की तुम्हाला वाटलं नसेल, शाळेत शिकत असताना असं वाटलंही नसेल की मी याच परिवाराची सून होईल, ह्याच अंगणात येईल. नाही, कधी तसा विचारही केला नाही. सरांचं पहिल्यापासूनच घरगुती मुलांना जे घरगुती ट्रीटमेंट असते त्या जे आत्ताही आहे तशी घरगुती आम्हालाही पहिल्यापासूनच आम्हाला ती सवय होती. अण्णा असो किंवा मामी मीन्स माझ्या सासूबाई किंवा त्यांचे मुली ज्या होत्या हर्षाताई वर्षाताई, तर त्यांच्याशी आमची पहिलीच ओळख होती. ज्या सरांच्या आई आहेत सत्यभामाबाई, अक्का म्हणायचो आम्ही त्यांना. तर त्यांची बहीण आम्हाला म्हणजे लोणीला माझी चुलती लागतात त्यामुळे नातं आणि संबंध असं जरी म्हटलं तरी त्यामुळे बराचसा घरगुती परिवार किंवा पाची सासरे सासवा सगळे ओळखीचे असल्यामुळं तसं काही एवढं काही कधी नवीन वाटलं नाही किंवा अपेक्षाही केली नाही मी कधी की ह्याच कुटुंबात परत येणं होईल. खूपच छान वळण आहे. म्हणजे ते अगदी जीवनातलं यशस्वी असं वळण म्हणावं लागेल. विखे पाटलांच्या ज्या परिवाराचा, आपल्या आईच्या वडिलांचा, भावा बहिणीचा तुम्ही एकत्र कुटुंबाचा उल्लेख केलात, तर ते तुमच्यासाठी जितकं भूषणाचं पान आहे, तर त्या परिवारातलं तुमचं येणं अर्थात तुमचा जन्म त्या परिवारात कधी झाला, म्हणजे थोडक्यात तुमचा वाढदिवस कधी असतो? वाढदिवस माझा 31 जुलै 1983 श्रीरामपूर येथे झालेला आहे, आगाशी हॉस्पिटलमध्ये. आईची मी पहिली कन्या. खूप 4-5 वर्षानंतर घरात बाळ झालेलं आहे त्यामुळे सगळ्यांना खूप मुलीबद्दलचा खूप किंवा पहिल्या बाळाबद्दलचा खूप आनंद होता. म्हणजे पहिली बेटी धनकी पेटी असं तिकडे झाला. छान. आता मॅडम तुम्ही म्हटल्यात की लग्नाचं जे आहे हे तुम्हाला शिकताना बिलकुल म्हणजे तुम्ही अपेक्षाही केली नाही किंवा तुमच्या स्वप्नातही नव्हतं, आणि नातं पण आणि गुरु शिष्य ही परंपरा पण आपोआपच होती. तर ज्या परिवारात तुम्ही आल्या किंवा आपल्या एका मराठमोळ्या परिवाराचं एक आणखी एक भूषण म्हणजे उखाणा, तर प्रेक्षकांना आवडेल तुमचा उखाणा ऐकायला.
सासू सासरे प्रेमळ, दीर नंदा हौशी, ज्ञानेश्वरावांचं नाव घेते नवदुर्गेच्या कार्यक्रमाच्या दिवशी. मस्त, छान. मॅडम, सरांबद्दल आत्ता तुम्ही म्हटल्या सासूबाईंना अक्का असं म्हणतात, त्यांच्याबद्दल, ज्ञानेश सरांबद्दल थोडक्यात सासरच्या ह्या परिवाराबद्दल आम्हाला ऐकायचं आहे, सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. सासरचा परिवार तसा आमचा एकत्र कुटुंब आहे. 5 सासरे, सर सर्वात मोठे आहेत अण्णा, आणि 5 जण भावंड त्यांची, की त्यांना आम्ही एक स्पेसिफिक नावाने म्हणून हाक मारतो, की सगळं घरातले सर्व कुटुंब त्याच नावाने त्यांना म्हणजे अण्णा, भाऊ, आबा, दादा आणि नाना असे 5 सासरे. सासूबाई पण तशा आहेत. माझ्या सासूबाई, त्यांना आम्ही सर्व मामी म्हणतो. नंतर ताई, मग काकी, आंटी आणि नानी अशी 5 सासू. घरात सगळे मिळून 7 मुली, म्हणजे 7 नंदा मला, आणि 4 लहाने दीर, ही सर्वात मोठी. तर असं एकत्र कुटुंब. आमची वाटचाल तशी अण्णांची किंवा मिस्टरांची माझ्या शिक्षण क्षेत्रात इकडं स्कूलमध्ये असल्याकारणाने मग मुलींचं हॉस्टेल आहे, बॉईज हॉस्टेल आहे, त्यामुळे ते सांभाळण्याकरता दिवस रात्र इथं थांबणं गरजेचं असतं. त्यामुळे आम्ही स्कूलमध्ये राहतो. तसं सणावाराला किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमाला आम्ही सर्व एकत्र असतो. आजही आमचं एक आपण म्हणू स्वयंपाकघर एक आहे असं. आणि बाकी सासऱ्यांचे पाठिंबा म्हणू आपण, खूप प्रोत्साहन, की सुनेलासुद्धा लेकीप्रमाणे, की तुला प्रत्येक गोष्ट आली पाहिजे, तू प्रत्येक गोष्ट शिक. जसे मुलाला त्यांनी प्रत्येक गोष्ट शिकवून घेतली, तशी मलासुद्धा, सून असूनही मलासुद्धा प्रत्येक गोष्ट तिला आली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी ते समोर उभं करतात, किंवा समोर प्रत्येक गोष्टीला तुझ्याकडे उत्तर काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचं प्रोत्साहन, मिस्टरांचाही साथ म्हणू आपण, की त्याच क्षेत्रात दोघांनीही काम करायचं. त्यामुळे थोडासा प्रत्येक वेळेस घरकाम आपण थोडं बाजूला जरी ठेवलं, ते प्रत्येक गृहिणीचं काम असतं, पण त्याचबरोबर ही शाळा म्हणजेच आपलं घर, आणि आपले 2 मुलं नसताना हे 1000, 1500, 2000 मुलंच आपले मुलं असं म्हणूनच आमचं कार्य चालू असतं. म्हणजे हा सासरचा परिवार आणि हे गुरुकुल अशी थोडक्यात घट्ट नाळ आहे, आणि त्यात तुम्ही अगदी व्यवस्थित मुरलेल्या आहात, रुळलेल्या आहात. अगदी कमी वयात एवढा सगळा पसारा, एवढा सगळा व्याप सांभाळत असताना, म्हणजे हा प्रश्न सुद्धा तुम्हाला तसा विचारायला नको, पण तुमच्यासारखी एखादी इंजिनियर झालेली मुलगी असेल आणि ती आता एकदम वेगळ्या क्षेत्रात आली, तिच्या अभियंता असल्याच्या क्षेत्रातून ती या एज्युकेशनच्या शिक्षण क्षेत्रात आहे, तर त्यांच्यासाठी हे प्रेरणादायी असेल. कारण अगदी कमी वयात तुम्ही ही झेप घेतली आहे. तर आत्तापर्यंतच्या ह्या प्रवासात तुम्हाला असा एखादा प्रचंड आनंदाचा आणि असा एखादा लक्षात राहिलाय, आघात वगैरे झालाय असा काही क्षण? आघात वगैरे तसा काही अजून एवढ्या कमी वयात अजून काही एवढा जाणवला नाही, पण प्रचंड आनंद याच गोष्टीचा, की नवीन लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर प्रत्येक मुलीचं एक असं एक टिपिकल लाईफ असतं, की हे झाल्यानंतर परतमोड झाल्यानंतर वगैरे ते सगळं रीतिरिवाज वगैरे असतं. तसं माझ्या बाबतीत घडलंच नाही आहे. माझ्याच बाबतीत पहिल्याच दिवशी परतमोड झाल्या नवीन सेकंडरी बिल्डिंग आहे, तिचा पाया खोदण्यात आला. आणि मी इंजिनियर असल्याकारणाने सासऱ्यांची खूप इच्छा होती, की तू ती उभी राहून, ओके माझं इलेक्ट्रॉनिक जरी क्षेत्र असलं तरीही मी ती उभी राहून माझ्या हाताखालून ती बिल्डिंग गेली पाहिजे, तुला कसं काम करून घ्यायचं पुढे मागे. तर त्यासाठी म्हणून त्यांनी पहिल्याच दिवशी परत मुळाच्या आल्या पहिल्या दिवशी त्याचा पाया खोदून ती बिल्डिंग माझ्याकडनं पूर्ण करून घेतली, अवघ्या पहिल्या 6 महिन्यातच. त्यामुळे तो एक आनंद, की घरात न बसून ठेवता मला माझी जी अपेक्षा होती इंजिनियर होताना, क्षेत्र माझं जरी बदललेलं असलं तरी जी माझी अपेक्षा होती की काम करायचं, फक्त ॲज अ हाऊसवाईफ
किंवा घरातलं काम न करता बाहेरही आपलं काहीतरी समाजाला काम करून दाखवायचं किंवा करायचं, ती माझी इच्छा जी आहे ती पूर्णपणे पूर्ण झाली असं म्हणतो. अच्छा, म्हणजे सासरचा जो परिवार आहे त्यांचा जो काय प्रवास चाललाय त्यात त्यांनी तुम्हाला अगदी अगदी सुखद रीतीने, ही आपली सून आहे आणि अगदी अलगद रीतीने, म्हणजे तुम्हाला कुठला संघर्ष वगैरे असं काहीच करावं लागलेलं नाही. कधीच काही पण हे सगळं करत असताना आज तुम्ही ज्या संचालिकापदी आहात तिथे तुम्ही कशा आल्या? आजचं हे तुम्ही जे जिजामाता एज्युकेशन सोसायटीचं, प्रीती सुधाजी गुरुकुलाचं संचालिकापद जे भूषवता आहात किंवा एवढा सगळा व्याप सांभाळतायत, ते वळण, तो प्रवास? सुरुवातीला तसं काही पोस्ट असावी किंवा आपण कारण फॅमिली आहे बॅकग्राऊंड, अशी पोस्ट काही असावी असं कधी अपेक्षाही केलेली नव्हती. पण कामकाज जसं जसं मी बघत गेले, सगळ्यांना काम सांगणं किंवा कामाकडून घेणं, हे जसं जसं होत गेलं ती पोस्ट मला आपोआपच आली. असं मी म्हणणार नाही की ती मला लादली गेली आहे किंवा मला ते पोस्ट मिळाली, पण ती जसं जसं काम करत गेले तसं तसं ती आपोआपच आली गेली ती आली. म्हणजे जरी आपलाच परिवार असला तरी एक प्रकारे ती तुमच्यासाठी शाबासकीच होती सासरच्या परिवाराची. म्हणजे कुठलाही संघर्ष नाही, कुठलेही अडथळे नाहीत, अगदी व्यवस्थितपणे तुमचा हा जो प्रवास आहे, अर्थात तुम्ही पण तेवढं त्यात ओतलेलं आहे, प्रश्नच नाही. हे सगळं करत असताना पूर्वी पण तुमचा छंद होता आणि समजा आजही आहे, तर असा छंद कुठला आहे की जो तुम्ही जोपासता? तसं पूर्वीपासूनच मला मुलांकडनं, म्हणजे मुलांबद्दल, लहान मुलांचं खूप अट्रॅक्शन होतं की लहान मुलांना काहीतरी शिकवणं किंवा लहान मुलांकडनं आपली काहीतरी आपण म्हणू की काही गोष्टी देणं, असं हा पूर्वीपासूनच तर छंद, लहानपणापासूनच, किंवा लहान मुलं अट्रॅक्ट करणं वगैरे. तर तोच तसाच इथंही माझा तो अजून जोपासला गेला, लहान मुलांबरोबर खेळणं, बागडणं, किंवा आपण म्हणू की फक्त आपल्याच मुलांबरोबर, म्हणजे माझ्याच मुलांबरोबर न राहता इतरही मुलांबरोबर मला ते मोठं विश्व मिळाल्यासारखं झालं. तो छंद माझा तसाही जोपासलाच गेला. म्हणजे पूर्वीपासून बाळगोपाळांमध्ये रमणं तुम्हाला आवडत होतं आणि ईश्वराने ती इच्छा तुमची बरोबर पूर्ण केली. आणि आता तुमच्या ह्या व्यापात तुम्हाला वेळ तर नसणार आहे, पण समजा चित्रपट, TV, मल्टिप्लेक्स थिएटर, तर कुठेतरी जातच असाल. तसा जर गेल्या चित्रपट पाहत होत्या किंवा आता पाहता का? आणि जर पाहत असाल तर कुठला तुम्हाला आवडलेला, भावलेला सिनेमा कुठला? तसा असं छंद म्हणून किंवा मल्टिप्लेक्सला जाणं किंवा सिनेमा थिएटरमध्ये जाणं किंवा घरात TV असून बघायला वेळ असणं असं कधी होत नाही. पण एक थीम म्हणून की 2-3 जे पिक्चर आहेत आत्ताचे आलेले, तारे जमीन पे असो किंवा ऑल इज वेल असो, की ज्याकडनं काहीतरी थीम मिळतीये किंवा आपण जीवनात काहीतरी त्याच्याकडनं घेऊ शकतो, ते मला फक्त तसे आवडले. म्हणजे मग ह्या दोन्ही चित्रपटांची तुम्ही नावं सांगितलीत, म्हणजे तुमचा आवडता अभिनेता आमिर खान असेल असं आम्ही समजायचं का? म्हणजे आम्हाला तुम्हाला जाणून घ्यायचंय. तर जे 2 चित्रपट तुम्ही सांगितले, नाही तसं त्यांची थीमनुसार म्हणून मला ते आवडतात. तसा आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री अशी काही आवड माझी स्पेसिफिकली नाही आहे, पण मला खूप असे आपण म्हणू की वेगळ्या प्रकारचे थीम असलेले किंवा जीवनात त्याचा काहीतरी उपयोग होतो, वास्तव हे मला पिक्चर आवडतात. त्यात आता नेमकं 2ही पिक्चर एकाच हिरोने केले, ते योगायोग म्हणायचं. असं छान. वाचनाचा छंद आहेच, म्हणजे छंद लावण्यामागेही तसा माझा लहानपणापासून नाही आहे म्हणावं लागेल, पण छंद लावण्याचंही काम माझ्या सासऱ्यांनीच केलं. म्हणजे गुरुस्थानी जे आहेत माझ्या, त्यांनीच लावलं आहे की मुलांना काही नवीन जर द्यायचं असेल तर वाचून आपण जेवढं लिटरेचरचं वाचन करू किंवा बघायला तर आपल्याला वेळ नसतो, काय TV बघणं वगैरे तो वेळ नसतो, तर कमीत कमी जो स्पेअर टाईम मिळेल त्या टायमिंगमध्ये तुम्ही पुस्तकांचं वाचन वगैरे करावं अशीच. मग असं एखादं भावलेलं पुस्तक? तसे भावलेले आहेत, 2-3 आहेत. तर त्यात कारवर नावाचं एक
आहे. एक होता कारभार. एक होता कारवर. आणि हेलन केलरचं पण जे घडवलं आहे तिने त्या मुलीला, तेही पुस्तक मला आवडलं. छान. गप्पांचा हा प्रवास सुरूच असणार आहे, पण आता वेळ आहे विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर S9च्या नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. नवरात्र विशेष नवदुर्गा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत मे माधवराव रामचंद्र बोराडे, अस्तगावकर सराफ, राहता. मे माधवराव रामचंद्र बोराडे, अस्तगावकर सराफ, राहता. सोने चांदीचे व्यापारी. सर्व प्रकारचे ग्रह राशींचे सर्टिफाईड रत्न मिळतील. केडीएम बिगर डागी दागिने मिळतील. तसेच हॉलमार्क दागिने मिळण्याचं एकमेव विश्वसनीय ठिकाण मे माधवराव रामचंद्र बोराडे, अस्तगावकर सराफ, मेन रोड, राहता, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर अशोक शेठ माधवराव बोराडे, अक्षय अशोक शेठ बोराडे, MBA कॅनडा MBA. फोन नंबर 985051 2767, 02423 242 112 आणि 242 558. राहत्यातील एक विश्वसनीय सुवर्ण पिढी मे माधवराव रामचंद्र बोराडे, अस्तगावकर सराफ. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा S9च्या नवरात्रोत्सव विशेष या नवदुर्गा कार्यक्रमात पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. वळतो आहोत मॅडमकडे. मॅडम, ज्या गुरुकुलाच्या आपण आता तुम्ही म्हटलंत माझी 2 मुलं नाहीत, मी 1500 ते 2000 मुलांची आई आहे. अशा या गुरुकुलाचं जे काय आधीचं सगळं पर्व आहे, मोठं नाव आहे आज डांगे पॅटर्नचं या गुरुकुलाचं. तर या गुरुकुलातली जी तुमची सासरची मंडळी आहेत, ही सगळी निश्चितच उच्च विद्याविभूषित असणार. तर ते जे कौतुक आपण सगळ्या सासरच्या मंडळींचं केलं, तर आम्हाला त्यांच्या शिक्षणाबद्दल किंवा त्यांनी काय काय कुठली पदवी घेतलेली आहे, ते कुठल्या क्षेत्रात आहेत, हे सगळं ऐकायला आवडेल. नक्कीच. माझे सासरे तर या संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांचं जरी शिक्षण कॉमर्समध्ये झालेलं असलं, BCom झालेलं असलं, तरीही त्यांनी शिक्षण क्षेत्रात त्यांनी एक आपण म्हणू की शिक्षण तज्ज्ञच झालेले आहेत ते. माझे 2 नंबरचे सासरे तेही कॉमर्सचेच आहेत. ते शेती बघतात. आमचे डाळिंबाचे, पेरूचे वगैरे बाग आहेत आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा सर्व माल असतो. माझे त्यानंतरचे सासरे MBA वगैरे बिझनेस मॅनेजमेंट झालेले आहेत. आणि 5 नंबरचे सासरे ते DYSP आहेत आता सध्या धुळ्याला. माझ्या सर्व ज्या सासूबाई आहेत त्या सर्व ग्रॅज्युएट्स आहेत जवळपास. माझे लहाने दीर ते इंजिनियर झालेले आहेत लंडनला, ME केलं आहे त्यांनी. आणि त्यांची मिसेस त्या डेंटिस्ट आहेत. 2 नंबरचे दीर ते स्वतः प्रोफेसर आहेत नाशिकला. त्यांची मिसेसही तीही टीचर आहे. आणि बाकी ज्या नंदा आहेत माझ्या 7 नंदा जे म्हटले, तर मोठ्या ननंदबाई माझ्या टीचर आहेत, त्याही BSc B.Ed आहेत. 2 नंबरची ननंद जी आहे त्या वकील आहेत आणि फार्मासिस्ट पण आहेत. त्यांनी 2 पदव्या घेतलेल्या आहेत. आणि बाकी सर्व ज्या 2 नंदा, एक MBBS आहे, एक MD झाल्या आहेत, एक ME इंजिनिअरिंग करत आहेत, MBA झाले आहेत, एक कॉम्प्युटर इंजिनियर IT करत आहेत. म्हणजे तसं बघितलं तर परिवार आमचा. आणि जे सगळ्यात शेवटी जे छोटे धीर आहेत आमचे, तर ते मुंबईला CBSE स्कूलमध्ये फर्स्ट आले होते 10वीच्या निकालात. म्हणजे त्यांचंही मेरिटवर सिलेक्शन झालेलं आहे. तेही आता सध्या 12वीला आहेत. आणि छोटी ननंदबाई त्या डेंटिस्टच्या याला आहेत, त्या डेंटिस्ट होणार आहेत.
आणि माझे मिस्टर ते या संस्थेचे सेक्रेटरी आणि प्रिन्सिपल आहेत, MSc BEd आहेत ते. तसं परिवार आमचा सुसंस्कारी, संस्काराला जपणारा, जरी शिक्षित असले तरीही संस्कार, जे भारतीय संस्कार आमचे जोपासले जातात ते खूप महत्त्वाचे असतात. ते आम्ही माझ्या सासऱ्यांनी मीन्स आमच्याकडनं न म्हणता आपण म्हणू की जे सर्व माझ्या सासूबाई आहेत किंवा आम्ही सर्व जो परिवार आहे तो सर्व त्या गोष्टींना, म्हणजे आपण छोटे उदाहरणं जरी घेतले, तुम्ही बऱ्याच वेळेस बघितले असाल की जे सणवार आपले असतात ते आमच्या शाळेत पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. जसं पोळा असेल, दसरा असेल किंवा आपलं नागपंचमी असेल, वटसावित्री पौर्णिमा असेल, असे विविध जे पारंपरिक सणवार आहेत ते मुलांना, आजकालच्या पिढीला ते माहीत होणं आणि त्यांना ते शिकवणं, ते सासऱ्यांपासून आम्हाला ते बाळकडू मिळालेलं आहे आणि ते आम्ही अजूनही जोपासतो. म्हणजे हे घरकुल, हे गुरुकुल खूप खूप पदव्यांचं कुल आहे असं म्हणायला हरकत नाही, की प्रत्येक जण तुमच्या घरात शिकलेला आहे. आणि एवढं करून तुम्ही सांगितलं की प्रत्येक जण आम्ही आपापल्या ज्या परंपरा आहेत ह्या आम्ही जपतो आहोत. तर हे सगळं इतकं असताना तुमचा मग आदर्श कोण आहे, की माहेरी, सासरी किंवा आता तुम्ही ज्या क्षणी आहात, तर आदर्श म्हणून तुम्ही कुणाला मानता? आदर्श म्हणून तसं माझ्यासाठी मोठं स्थान माझ्या सासऱ्यांचंच आहे, अण्णांचंच आहे. आणि त्यांचं जे कार्य आहे त्याला ॲज अ आयडियल म्हणून, एक आदर्श म्हणूनच मी बघते आहे. आणि त्यांचं जे स्वप्न आहे ते नक्कीच आम्ही दोघंही खूप उंच शिखरावर नेण्याचा प्रयत्न करू, अशी आम्हालाही परमेश्वरचरणी प्रार्थना करावीसं वाटते. छान. परमेश्वराचा उल्लेख झाला, याआधी परंपरांचा झालेला आहे. तर मॅडम, कुठल्या देवतेची आराधना तुम्ही करता किंवा श्रद्धास्थान कुठलं आहे तुमचं? तसं आमच्या दहेगावला जे रेणुका मातेचं मंदिर आहे, श्रद्धास्थान आमचं रेणुका मातेकडेच आहे. आणि तसा त्या रेणुका मातेने आम्हाला बऱ्याच, आपण म्हणू की साक्षात्कार म्हणा की आशीर्वाद म्हणा, सासऱ्यांनाही दिला आहे भरभरून आणि आम्हालाही दिला. त्यामुळेच आमचं कुटुंब सुखी आणि समाधानी त्या रेणुका मातेच्या कृपेने आहे. छान. म्हणजे नवरात्राचा हा विशेष कार्यक्रम आणि तीच रेणुका माता, तीच आदिशक्ती तुमचं श्रद्धास्थान आहे. सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं तुमच्या पुढच्या पण वाटचालीला रेणुका मातेच्या कृपेनं शुभेच्छा. ह्या शुभेच्छा देत असताना हा जो आदर्श पण तुम्ही सांगितला, आणि हे सगळं चालत असताना अशी कोणती गोष्ट आहे मॅडम की जी कुणालाच माहिती नाही किंवा जास्त माहिती नाही तुमच्याबद्दल? छुपा हुनर आहे एखादा की नाही माहिती? तसं सर्वांना सर्व गोष्टी माहिती आहेत, पण तसा काही असा आपण म्हणू की छंद जोपासलेला वगैरे तसातला नाही. पण मला आपण म्हणू की वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रेसिपी करून त्या खाऊ घालणं ह्या खूप आवडतात. पण वेळेअभावी म्हणा किंवा म्हणजे ती रेसिपी जर तुम्ही केली आणि तो पदार्थ जर तुम्ही खाऊ घातलात तर मग एक प्रकारे तो छुपा होणार आहे की पूनम इकडे सगळीकडे असते किंवा मॅडम इथे इथे असतात, पण त्या स्वयंपाकघरात सुद्धा हे करू शकतात, म्हणजे हा छुपा होणारच आहे. हो, ते आहे. छान. मॅडम, वय तर तुमचं कमीच आहे, पण तरी असं वाटतं का की मला आत्तापर्यंतच्या प्रवासात असं काहीतरी करायचं होतं आणि ते राहिलंय? आत्तापर्यंतच्या प्रवासात, पुढे तर तुम्ही करालच, पण वारी मला अमुक करायचं होतं आणि राहिले? तसं काही म्हणजे तसं काही असं प्लॅन केलेलं आणि ते मला मिळालं नाही असं कधीच म्हणजे आजपर्यंत तरी झालं नाही आहे. माझ्या सासऱ्यांचा पाठिंबा आणि माझ्या मिस्टरांची साथ अशी आहे की मला कुठलीही गोष्ट मला वाटली की हे मुलांसाठी करायचं किंवा हे संकुलात आपल्याला करायचं, तर त्यांची कधीही कुठल्याही गोष्टीला ना नसते. त्यामुळे असा काही प्रसंग किंवा अशी काही गोष्ट मला काय अजून आठवत म्हणजे ती नाहीच आहे तुमच्या मनात, सगळं काही होतंय. सगळं काही
मॅडम ह्या क्षेत्रात जर तुम्ही नसता तर कुठल्या क्षेत्रात असता? जसा पूर्वी आपला उल्लेख झाला की माझं शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं आहे, तर नक्कीच मला वाटतं की मी इंजिनियर असते. मस्त. म्हणजे जे शिक्षण घेतले ते तुम्ही केलं असतं. आणि आता आम्हाला असं कळलंय की हे जे पद तुम्ही भूषवता आहात यासाठी पण ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत शैक्षणिक त्या तुम्ही परिपूर्तीस नेताय असं कळलेलं आहे. हो नक्कीच. ग्रॅज्युएशन आता सध्या मी करते आणि चाललं आहे ते. तर सध्या रेग्युलर कॉलेज वगैरे करून हे सर्व व्याप सांभाळून कॉलेज पण करून एक्झाम्स वगैरे देते. म्हणजे आता कुठली पदवी घेताय तुम्ही? आता BA करते, फायनल इयरला आहे. वा वा, छान. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर आता खास इकडे आणखी आपण परफेक्ट असावं म्हणून हा प्रयत्न. खूप छान. मॅडम आम्ही असं ऐकलंय की ह्या गुरुकुलात सर त्यांचा जो डांगे पॅटर्न आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून राबवतातच, पण मुलांनी सर्वांगीण विकास व्हावा मुलांचा म्हणून सर बऱ्याच गोष्टींवर भर देतात. आणि आम्ही असं पाहिलंय की सर मुलांना विद्यार्थ्यांना उद्युक्त करतात गाण्यासाठी सुद्धा. तर आम्ही पण तुम्हाला S9च्या वतीने उद्युक्त करणार आहोत. तर गायचंय तुम्हाला, तुम्ही काहीही गाऊ शकता. S9च्या वतीनं ही विनंती आहे तुम्हाला. असं समजा की सरांनी तुम्हाला सांगितले आणि S9 साठी तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी गाणार आहात. काहीही, अगदी तुमच्या आवडीचं. तसे गाणे खूप सगळे आवडतात मला, असं हे नाही. एखादा आपण बोलणं असं हे होतं, पण आईवडिलांसाठी म्हणून आईसाठी जे आहे गाणं मला खूप आवडतं. मुलांनाही आम्ही ते शिकवतो किंवा मुलांचेही ते पाठ आहे. जस्ट एक ओळ म्हणून दाखवते फक्त. मी तुझ्यासाठी जीवन जाईले रे बाळ, तू नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळ, तू नाही पाणी पाजिले. छान. मॅडम महिलांना तुम्ही काय सांगू इच्छिता? म्हणजे आता ह्या नवदुर्गा कार्यक्रमात यासाठीच S9ने तुम्हाला निवडलंय की तुम्ही काहीतरी करता आहात, एक प्रेरणास्त्रोत होऊ शकता. शब्दांनी तुम्हाला काय सांगायला आवडेल? एवढंच. मी उपदेश वगैरे माझ्या वयाच्या मानाने मी कुणाला काही उपदेश करू तर शकत नाही, पण एवढंच एक सांगेल की ज्या नवीन मुली आहेत, आता जस्ट लग्न होतं आहे किंवा नवीन सुना म्हणू आपण, की त्यांनी कमीत कमी आपल्या मिस्टरांच्या किंवा आपल्या कौटुंबिक जे क्षेत्र आहे त्याला त्यांनी हातभार लावावा. त्यांनीही त्यांचं एक अस्तित्व निर्माण करावं. आणि जसं आपण म्हणतो फक्त म्हणायला नसावं की खांद्याला खांदा लावून काम करते, तर स्वतः आपलं कुटुंब सांभाळून, आपले मुलं बाळं सांभाळून, त्यांनाही सुसंस्कारी करून, त्यांचा वेळ न जाता असं आपण म्हणू की त्या मुलांना वेळ देऊन आपलं अस्तित्व निर्माण करणं, हेच मी सांगू इच्छिते. मॅडम कोणती गोष्ट अशी की ती तुम्हाला येत नाही, अजिबात येत नाही, किंवा जर करायची तर ती तुम्हाला करताना भीती वाटेल किंवा वाटते? पण आता एवढ्या गप्पांच्या प्रवासात मला नाही वाटत तुम्ही कशाला घाबरत असाल किंवा तुम्हाला कुठलीच गोष्ट येत नाही. पण नाही, तसं आपण म्हणता येणार नाही. प्रत्येक माणसाला काहीतरी वाटतं की हे असायला पाहिजे होतं आणि मला ते येत नाही. तर मला वाद्य वगैरे जे वाजवणं असतं किंवा आपण म्हणू पखवाज वाजणं किंवा पेटी वाजवणं वगैरे, तर मला तो छंद आहे गाण्याचा वगैरे, पण मला ते वाजवता येत नाही. हेच एक छोटीशी उणीव आहे. म्हणजे येईल पण ती, त्याच्यासाठीही मी प्रयत्न करते आहे. आपल्या शाळेत संगीत महाविद्यालय आहे,
गांधर्व संगीत महाविद्यालयाची शाखा आहे आपल्याकडे. दरवर्षी जवळपास 250 ते 300 मुलं त्या परीक्षांना बसतात. तर पखवाजाला जवळपास 100-150 मुलं बसतात दरवर्षी. त्याच्यासाठी स्पेशल टीचर्स असतात किंवा म्युझिक आपण जे शास्त्रीय संगीत आहे ते परत बरेचसे विविध उपक्रमांचे आपण हे करतो. तसं संगीतात आपण या महाविद्यालयामार्फत आपण प्रीतीसुधाजी गांधर्व महाविद्यालय असं स्थापन करून त्याचीही एक जोपासना करतो आहे. आणि विविध उपक्रम जसे लेझिम असेल किंवा पावली असेल किंवा लाठीकाठी, दानपट्टा किंवा झांज असेल, तर विविध उपक्रमांथ्रू आपण मुलांना ताल आणि सुराचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. त्यातच मी म्हणेल की मलाही शिकायला मिळतं. छान. म्हणजे पुढच्या वेळी S9 तुमच्याकडे येईल त्यावेळी तुमचं यातली जी काय गांधर्व महाविद्यालयाची म्हणा किंवा जी तुमची आधी तुम्ही शब्द वापरला उणीव, पण जी उणीव आहे त्याची तुम्हाला जाणीव आहे म्हणजे तुम्ही निश्चितच तिथपर्यंत पोचाल. S9च्या वतीनं त्या देखील तुम्हाला शुभेच्छा. आतापर्यंतच्या ह्या प्रवासात ना असं लक्षात आलंय की तुमचा दिवस खूप लवकर सुरू होतो आणि दिवस जो आहे हा उशिरा संपतो. पण मग हे सगळं करण्यासाठी स्वतःला तेवढं मेंटेन करण्यासाठी आहे ते काम, आहे ते पद, आहे ती जबाबदारी आनंदानं तुम्ही स्वीकारलेलीच आहे, ती अगदी पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या स्वास्थ्यासाठी काय करता? काय विशेष जबाबदारी काय घेता? दक्षता कुठली? तशी विशेषतः अशी स्पेसिफिक अशी दक्षता माझ्याकडनं होत नाही. पण तरीही पहाटे आपण स्वतःबद्दल म्हणजे एक्सरसाइज करणे किंवा आपण म्हणू की वॉक करणे, मॉर्निंग वॉक करणे हे मी पाळते. आणि त्याचबरोबर माझ्या मुलांनाही तो मला वेळ देता येतो, कारण एवढा सगळा व्याप बघता मला कधी कधी असं वाटतं की माझ्या मुलांना जे मी द्यायला पाहिजे आई पण ते कुठंतरी कमी पडतं. तर थोडंसं लवकर उठल्यानंतर मला माझ्या मुलांसाठी तो वेळ देता येतो. मॅडम, तुम्ही म्हणालात की सणवार वगैरे सुद्धा सगळे गुरुकुलातच होतात. गुरुकुलाला घरकुल तुम्ही मानलेलं आहे. पण समजा तुम्हाला खूप निवांत वेळ मिळालेली आहे, अगदी निवांत क्षण आहेत, त्यावेळी तुम्हाला काय करायला आवडेल? स्वतःसाठी वेळ द्यायचा तो असा काही स्पेसिफिक होत नाही तो. पण सकाळी मी पहाटे उठून मॉर्निंग वॉक वगैरे स्वतःसाठी करते, तेवढाच एक वेळ येते. आणि त्याचबरोबर तो थोडासा वेळ जो आहे माझ्या मुलांसाठी, सिया आणि सात्विकसाठीही स्पेअर करायला मिळतो की त्यांच्याबरोबरही मला ते सकाळचे जे प्रसन्न वातावरणात मला त्यांच्याबरोबरही आपण म्हणू की व्यायाम करायला मिळतो असं म्हणून. आणि त्याचबरोबर बाकीही उपक्रम आपण म्हणतो की जे मुलांचे गेम्स वगैरे चालू असतात तर तेही सकाळी राऊंड दिल्यामुळे तेही मला लक्षात येतात. म्हणजे ते पण तुमच्याबरोबर असतात तेव्हा? ते पण असतात. छान. मॅडम, आता हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला असा खास वेळ नाही असं पण तुम्ही बोललात आणि हे लक्षात आलंय. पण समजा तुम्हाला निवांत वेळ मिळालाय, खूप वेळ मिळालाय, त्यावेळी तुम्ही काय कराल? तसं निवांत वेळ मिळाला तर तसं मिळत नाही, पण जर मिळालाच तर 2 गोष्टी कराल मी. एक तर जशी माझी पाककला मी तुम्हाला म्हटले की मला स्वयंपाक करायला आवडतं, तर मी स्वयंपाक करेन. आणि मनसोक्त माझ्या इच्छेप्रमाणे माझ्या ज्या मुलांना आहेत, जे 1,500-2,000 जे मुलं आहेत त्यांना शिकवायला आवडेल. छान. मॅडम, शहरी भागात जशा संस्था असतात अगदी तोडीस तोड किंवा त्यापेक्षा जास्त, आज राज्यात तुमच्या 25 तुमचा हा डांगेस पॅटर्न गेलेला आहे. ग्रामीण भागातून सुरू केलेली ही मुहूर्तमेढ इतकी पोचलेली आहे, तर आज शिक्षण व्यावसायिक झालंय. जर पाहायला गेलं तर आज समाजात शिक्षण संस्थांबद्दल नाराजीचा सूर आहे, पण तुमच्या संस्थेचं नाव पूर्वी जे होतं तसंच नाव आज टिकवून ठेवले. तर तुम्हाला काय वाटतं, यात तुम्ही नेमका कुठला गाभा घेतलेला आहे, काय पाया पकडला आहे नेमका, की आज तुमच्या गुरुकुलाचं एवढं नाव आहे, पॅटर्नचं एवढं नाव आहे? म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमच्या संस्थेचं काय वैशिष्ट्य सांगाल?
जे स्थापन करताना अण्णांचं स्वप्न होतं की ग्रामीण भागातल्या मुलांना इंग्लिश माध्यमातलं शिक्षण द्यावं. ते आम्ही जोपासतो आहे की इंग्लिश मिडियमच्या 2 ब्रांचेस आहे आपल्याकडे, स्टेट बोर्ड आणि CBSE. दोन्ही ब्रांचेसला हॉस्टेल आहे आपल्याकडे, मुलांचं आणि मुलींचं सेपरेट हॉस्टेल आहे. मेस फॅसिलिटी आहे आपल्याकडे, स्पेशल राजस्थानी कुक आहे आणि शुद्ध शाकाहारी आपलं संकुल आहे, जे मेसही आणि संकुलही. आणि ह्यातच आम्ही या संकुलात एक महत्त्वाची बाब अशी जोपासलेली आहे की जे बेसिक एज्युकेशन म्हणतो, लिखाण आणि वाचन, मुलांना कुठल्याही वर्गातला मुलगा असो त्याला लिखाण त्याचं आणि त्या मुलाला त्याच्या वर्गातलं पुस्तक वाचता येतं, ते प्रत्येक पालकाची अपेक्षा असते, ते इंग्लिश मिडियमचं असो किंवा मराठी मिडियमचं असो. तर ते आम्ही जोपासलं आहे. आणि जे पहिलं मी सांगितलं त्याप्रमाणे जी संस्कृती आपण म्हणू, भारतीय संस्कृती जी आहे ती आम्ही जोपासलेली आहे. आपण म्हणू सणवार जे साजरे केले जातात आपल्याकडे विविध, त्यात आपलं विविध भारतीय संस्कार, भारतीय जे सणवार आहेत आपले, पोळा किंवा नागपंचमी असेल किंवा ख्रिसमस असेल, ईद असेल, हे सर्व सणवार आपल्याकडे साजरे केले जातात. त्यामुळे आमचा जो वेगळेपणा आहे शाळेचा, तो आम्ही आजही जोपासून त्याचप्रमाणे आमच्या जे विविध 25 डांगेस पॅटर्नच्या अंतर्गत चालणाऱ्या 25 स्कूल आहेत, त्याही ह्याचप्रमाणे भारतीय संस्कृती आणि रीडिंग रायटिंगचा जो पॅटर्न आहे तो जोपासूनच आपल्याकडे आता सध्या महाराष्ट्रभरात त्या शाखा चालू आहेत. आता तसं CBSE सेक्शन आणि जे स्टेट बोर्ड सेक्शन आहे त्याच्या 2 विभाग केलेले आहेत. जवळपास 23 ते 25 एकराचा आपला कॅम्पस आहे. तो विविध फळांनी फुलांनी आपल्या कॅम्पसमध्येच पेरूचा बाग आहे, चिक्कूचा बाग आहे, भरपूरसे पशुपक्ष्यांनी नटलेला आहे. इमू, गीज, बदक, टर्की किंवा गाया, घोडे, बैल, असं विविध पशुपक्ष्यांनी नटलेला असा कॅम्पस. एरवी स्कूलमध्ये पशुपक्षी असणं किंवा गार्डन असणं हे कधी बघायला मिळत नाही. पण आम्ही तो एक वेगळेपणा आमच्या शाळेत आम्ही जोपासला आहे की आमच्या स्कूलमध्ये पशुपक्षी आणि गार्डन, चिल्ड्रन पार्क म्हणू आपण, जवळपास 5 एकराच्या कॅम्पसमध्ये आमचं चिल्ड्रन पार्क वसलेलं आहे. मला नाही वाटत ते राहत्यासारख्या शहरात आपल्याकडे किंवा शिर्डीत आपल्या पंचक्रोशीत तेवढा मोठा चिल्ड्रन कॅम्पस आहे. ते चिल्ड्रन पार्कचा कॅम्पस आहे. शिवाय लॉन, मुलांना हिरवळी, डस्टप्रूफ कॅम्पस आणि 2 सुसज्ज अशा वास्तू उभ्या आहेत. CBSE कॅम्पससाठी वेगळी वास्तू आणि स्टेट कॅम्पससाठी वेगळी वास्तू असं. आणि हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल सेपरेट आहे आणि बॉईज हॉस्टेल सेपरेट आहे. असं विविध उपक्रमांनी जोपासलेलं आमचं असं संकुल आहे. त्यात आधुनिकता आपण म्हणू की संगणक किंवा आपण म्हणू की एज्युकॉम सिस्टीम, जी आपली सॉफ्टवेअर एज्युकेशन जे असतं, तर ते सुद्धा आम्ही जोपासतो आहे. मुलांना ऑनलाईन एक्झाम्स देणं किंवा 2 वेगळ्या वेगळ्या लॅब्स प्रोव्हाइड करणं किंवा विविध ज्या गव्हर्मेंटच्या परीक्षा आहेत, आपल्या स्कॉलरशिप्स असतील किंवा ऑलिम्पियाड वगैरे असतील, त्यातही मुलांना स्टेज देणं, हेही आम्ही आमच्या शाळेच्या उपक्रमांमध्ये जोपासतो. त्यामुळे विविधतेने आमचा कॅम्पस नटलेला आहे आणि सुसंस्कारित, सुशोभित जसे आमचे आहे की सुंदर, स्वच्छ, निसर्गरम्य असा आमचा कॅम्पस आहे. तेच आमचं वेगळेपण असावं असं मला वाटतं. थोडक्यात पर्यावरण, संस्कृती, संस्कार, घरकुलासारखं गुरुकुल, अत्याधुनिक
तंत्रज्ञान या सगळ्यांनी परिपूर्ण आहे म्हणून तुमचं ते वेगळेपण आहे. छान. आणि आता घेतो आहोत या गप्पांच्या प्रवासात पुन्हा एकदा विश्रांती. भेटूया विश्रांतीनंतर. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. नवरात्र विशेष नवदुर्गा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत मे माधवराव रामचंद्र बोराडे, अस्तगावकर सराफ, राहता. मे माधवराव रामचंद्र बोराडे, अस्तगावकर सराफ, राहता. सोने चांदीचे व्यापारी. सर्व प्रकारचे ग्रह राशींचे सर्टिफाईड रत्न मिळतील. केडीएम बिगर डागी दागिने मिळतील. तसेच हॉलमार्क दागिने मिळण्याचं एकमेव विश्वसनीय ठिकाण मे माधवराव रामचंद्र बोराडे, अस्तगावकर सराफ, मेन रोड, राहता, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर अशोक शेठ माधवराव बोराडे, अक्षय अशोक शेठ बोराडे, MBA कॅनडा MBA. फोन नंबर 985051 2767 024 23 242 112 आणि 242 558. राहत्यातील एक विश्वसनीय सुवर्ण पिढी मे माधवराव रामचंद्र बोराडे, अस्तगावकर सराफ. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा S9च्या नवरात्री विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भक्तिभावानं स्वागत. आणि आता आपण आहोत या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात. मॅडम, S9 बद्दल काय प्रतिक्रिया द्याल? सर्वप्रथम मी S9 चॅनलचे आभार मानते. S9चा जो हा उपक्रम आहे नवदुर्गा, त्यात त्यांनी महिलांना जे व्यासपीठ दिलं आहे त्याबद्दल त्यांचे मी ऋणी आहे की महिलांसाठीही जे न्यूज चॅनल आहे, कारण बऱ्याचशा वेळेस असं बघितलं जातं की महिलांना कुणी व्यासपीठ देत नाही, पण जे S9नी हा उपक्रम घेतलेला आहे त्याबद्दलही मला फार आनंद वाटतो आणि त्यांना पुढील भवितव्याच्या वाटचालींसाठी माझ्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. आणि आता जो राऊंड आहे मॅडम, रॅपिड फायर राऊंड, झटपट फेरी, तुम्हाला काही सेकंदात उत्तर द्यायचं आहे. काही प्रश्नांची उत्तरं हो की नाही मध्ये द्यायची आहेत आणि काहींची एका शब्दात द्यायची आहेत. तुमचा हा राऊंड सुरू होतो. आपण याच शाळेच्या माजी विद्यार्थिनी होता. कधी आपल्याला वाटलं होतं का आपण डांगे सरांच्या सुनबाई व्हाल, हो की नाही? नाही, कधी वाटलं नाही. एवढं उच्च शिक्षण घेतलेलं असताना इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण इंजिनियर झालेले आहात, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. आज एवढा शाळेचा कारभार पाहावा लागतो, एवढं संचालिका या नात्याने एवढं सगळं सांभाळावं लागतंय. तर हे सांभाळण्यापेक्षा याऐवजी मी एखादी नोकरी केली असती असं कधी मनात येतं का, हो की नाही? नाही, कधीच नाही. एवढं मोठं शैक्षणिक संकुल तुम्ही ग्रामीण भागात सांभाळता आहात, जे सरांनी बीज रोवलेलं आहे, आज त्याचा वटवृक्ष झाला, आणखी मोठं होईल, यात तुमचा भरपूर वाटा आहे. आणि अशा संस्था तर खरं शहरी भागात जास्त असतात आणि ग्रामीण भागात असताना सुद्धा तुम्ही इथे सांभाळता आहात. पण असं मनात येतं का की शहरी भागातलं जास्त आवडलं असतं किंवा ग्रामीण भागातलंच आवडतंय? शहरीतलं आवडतंय की आपलं आहे तेच आवडतं? ग्रामीण भागातलं आपलं आहे तेच ग्रामीण भागात चालवणं आवडतं. 24 तास हे संकुल, शैक्षणिक संकुल जे गुरुकुल आहे, ज्याला तुम्ही घरकुल मांडलंय, बाहेर तुम्हाला एक घरकुल मानल्यामुळे बाहेर तुम्हाला बिलकुल जाता येत नाही. 24 तास तुम्ही इथेच आहात. याची तुम्हाला खंत वाटते की नाही वाटत, हो की नाही? नाही वाटत. नाही, काही नाही वाटत. कारण बाहेर जरी पडलो तरी शाळेची ती आठवण जी असते किंवा आपण म्हणू रमणं जे असतं, मुलांमुळे एवढी सवय झालेली आहे की बाहेर कुठंच करमत नाही. छान. धन्यवाद मॅडम. S9ची ही अतिशय वेगळ्या उपक्रमांमधली नामावली की आज S9 तुम्हीच सांगितलं आहे की भरपूर प्रसिद्ध पावलं आहे आणि त्यात तुम्ही S9ला प्रतिक्रिया तर दिल्यातच, पण हा जो नवदुर्गा हा असा विशेष असा कार्यक्रम ग्रामीण भागात S9नं आणला.
आणि त्यात तुम्ही अतिशय उत्तम असा भाग घेतला. कुठेही S9ला असं वाटलं नाही की तुम्ही औपचारिकपणे बोलता आहात. खूप छान हितगुज तुम्ही S9शी अर्थात सगळ्या महिलांशी साधलेला आहे. तुमच्या ऋणात S9 राहू इच्छिते आणि पुन्हा एकदा आपली भेट निश्चितच होईल अशा अपेक्षेनं S9च्या वतीनं तुम्हाला भरपूर शुभेच्छा. आज आपण होतो राहता येथील अतिशय नावाजलेलं, राज्यभरात नावाजलेलं संकुल अर्थात जे गुरुकुल म्हणून नावाजलेलं आहे, प्रीतीसुधाजी गुरुकुल. आणि अर्थातच जिजामाता शैक्षणिक संस्थेचं हे गुरुकुल, या गुरुकुलाच्या संचालिका ह्या आज आपल्या या माळेला डांगे मॅडम यांच्या समवेत आपण होतो. दिलखुलास अशा गप्पांमधून नारीचे अंतरंग, नारीची शक्ती अगदी सहजपणे त्यांनी उलगडून दाखवलेली आहे. अशी आज असणारी ही दुर्गा उद्या आपल्या भेटीला S9 येणार आहे. उद्याच्या माळेला अशाच एका दुर्गेसह बघत रहा, हसत रहा, देवीची या मातेची आराधना करत रहा. भेटणारच आहोत उद्या पुन्हा एकदा S9च्या विशेष नवरात्रीच्या उपक्रमात, नवदुर्गा या कार्यक्रमात. बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क करा. आमचा पत्ता जिल्हा कार्यालय, S9 चॅनल, हॉटेल मंडाई पॅलेस, JT शेळके पाटील मार्ग, शिर्डी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. मोबाईल क्रमांक 997571 7437 आणि 997024 9759. ऑफिस क्रमांक 02423 255 892.